त्याच्या आयुष्याची अक्षरशः माती होते. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आमच्या पोरांना सरळ सांगा, 5 वर्षाचं महत्व माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा 5 वर्ष किती महत्वाची. तो सांगेल तुम्हाला 5 वर्षाचं महत्व. 1 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरीला मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा 1 वर्ष किती महत्वाचं. तो महिन्याचा पगाराचा आकडा सांगेल, वर्षाचा हिशोब मांडेल आणि सांगेल माझं एवढं नुकसान झालं, तर कळेल आम्हाला 1 वर्ष किती महत्वाचं. 1 महिन्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा 9 महिन्यातला 1 महिना सुद्धा किती महत्वाचा. मग कळेल तुम्हाला 1 महिन्याचं महत्व. 1 आठवड्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा 1 आठवडा किती महत्वाचा. 1 दिवसाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा. खोपट्यातली आग ज्यावेळी चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी तो सांगेल तुम्हाला 1 दिवसाचं महत्व. 1 तासाचं महत्व जर माहिती करून घ्यायचं असेल तर जगचे अलेक्झांडरला जाऊन विचारा. जगाचा बादशाह होता, जगाचा सम्राट होता, पण मृत्यूशय्येवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविलवाणी प्रार्थना करत होता की फक्त एक तास मला जगवा. त्या जगचे अलेक्झांडरला जाऊन विचारा 1 तास किती महत्वाचा. 1 मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला, तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त 1 मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा 1 मिनिट किती महत्वाचा. आणि 1 सेकंदाचं मोल जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिक मध्ये 1 सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा 1 सेकंद किती महत्वाचा. सेकंदा मिनिटात तासाचं मोल जर एवढं असेल तर आम्हाला मिळालेल्या आयुष्याचं मोल किती असेल याचा विचार करा.